छुट्टीचा कामगार एक छुट्टीचा कौन लड़ेंगे हम लड़ेंगे कौन लड़ेंगे हम लड़ेंगे कौन मत्ता घराना कौन कामगार एक छुट्टीचा कामगार एक छुट्टीचा कौन लड़ेंगे हम लड़ेंगे कौन लड़ेंगे हम लड़ेंगे कौन मत्ता घराना एक छुट्टीचा शिवक्रांती टोल कामगार संघटनेचा शिवक्रांती टोल कामगार संघटनेचा कौन लड़ेंगे कौन लड़ेंगे हम लड़ेंगे कौन मत्ता घेणार येथील टोल नाक्यावर जवळपास 75 कर्मचारी जे आहे ते निलंबन करण्यात आलं असून या ठिकाणी ते अपघात विभागात हे सगळे कर्मचारी कार्यरत असताना देखील या ठिकाणी त्यांना काल या टोल नाक्यावरून कमी करण्यात आल्यामुळे आज ते चांदवड येथील टोल नाक्यासमोर आंदोलनाला बसले आमरण बसले आहे। त्याचप्रमाणे धुळे येथील सुद्धा 75 लोक जे आहे त्यांना सुद्धा कामावरून काढल्यामुळे आता या कामगारांना उपासमारीची वेळ आली। त्यासाठी आपल्याशी बोलण्यासाठी कामगार सेनेचे जे इथले अध्यक्ष आहेत ते बोलते। दादा काय सांगाल, काय झालं नेमकं आणि काय? गेल्या 18 वर्षापासून आम्ही सर्व कर्मचारी चांदवड आणि धुळे टोल नाक्याचे सर्व इथं काम करतो। आम्ही अत्यावश्यक सेवेमध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेस मध्ये काम करतो। रोडावरती कुठल्याही प्रकारचा अपघात झाला, ट्रॅफिक जाम झालं तर त्याला आमची मदत असते। क्रेन, ॲम्ब्युलन्स, फायर गाडी आमची पेट्रोलिंग असते। शिरोडा फाटा ते धुळ्यापर्यंत आम्ही पेट्रोलिंग करतो। 120 किलोमीटरचा स्ट्रेच आहे। बांधा वापरा, हस्तांतरित करा यासाठी 18 वर्षासाठी इरकॉन सोमा टोल प्रायव्हेट लिमिटेडला हा टोल देण्यात आला होता। काल 14 मे रोजी सकाळी 6:31 त्यांचं टेंडर संपून नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे हा प्रकल्प वर्ग झाला। परंतु आम्ही गेल्या 1 महिन्यापासून जे टेंडर नॅशनल हायवेने काढलं होतं का हा प्रकल्प प्रस्तावित आहे आणि पुढे हँडओव्हर झालं होणार आहे त्या हिशोबाने आम्ही बोललो। परंतु नवीन येणाऱ्या कंपनीने 50% बिलोमध्ये रोड लिंक इन्फ्रास्ट्रक्चर राजस्थान या कंपनीला हे टेंडर मिळालं। आम्ही काल सर्व कर्मचारी माननीय प्रोजेक्ट डायरेक्टर श्रीकांत ढगे साहेब यांच्या दालनामध्ये सर्वांनी जाऊन दाद मागितली। आम्ही प्रत्येक लोकप्रतिनिधीकडे दाद मागतोय। बगरे सर असतील, भारतीताई असतील, आमदार राहुल अय्यर असतील, नितीनदादा अय्यर असतील, कुमार डॉक्टर असतील, शोभाताई बच्चाव असतील, जेवढेही मंत्री मिनिस्टर सर्व आहेत, गडकरी साहेबांना सुद्धा आम्ही वेळोवेळी ईमेल केलेले आहे। आम्ही आदरणीय क्षेत्रीय कामगार आयुक्त सेंट्रल मुंबई यांच्या दालनामध्ये आमचं कन्सिलेशन झालं। 22 तारीख आमची दिलेली आहे। आमची मागणी एकच आहे ते कर्मचारी आहे त्या पगारावर त्यांनी पुढे कंटिन्यू करावे। टोल नाका चालू आहे, सगळं चालू आहे। कंत्राटी कामगार आम्ही आहोत त्याचं असं म्हणणं आहे। परंतु गेल्या 18 वर्षापासून आम्ही सर्व काम करतो। आमच्या जर मागण्या मान्य नाही झाला, आज आम्ही साखळी उपोषण करतोय, याच्यानंतर आमचं आमरण उपोषण राहील आणि ते देखील प्रोजेक्ट डायरेक्टर ढगे साहेबांच्या दालनामध्ये राहील। मग आम्ही आमचे सगळे स्थानिक कर्मचारी आहोत, सगळे घरदार सगळं आम्ही त्यांच्या दालनात जाऊन बसू। पण काय सांगाल दादा की कालपासून तुम्हाला काढून टाकलं, काय मागणी करायची? आम्ही ना 18 वर्षापासून चांदवड टोल नाक्यावर पेट्रोलिंगचं काम करत असतो। पेट्रोलिंगचं काम करत असताना त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही आणि म्हणाले का उद्यापासून तुम्ही कामाला यायचं नाही। आम्ही सकाळी ड्युटीला आलेलो होतो, त्यांच्या दालनामध्ये आम्ही काल गेलो होतो। पीडी साहेबांना सांगितलं आम्हाला आमची रोजीरोटी द्या, आम्ही रोजीरोटी करण्यासाठी तयार आहे, काम वगैरे आम्ही करायला तयार आहे। आम्ही सर्व टीम आता आलेलो आहे तुम्हाला भेटायला। आम्ही स्थानिक आहे, स्थानिक कर्मचारी सर्व आम्ही काम करतोय। त्यांनी आम्हाला सांगितलं ठीक आहे तुम्हाला उद्याच कळवतो म्हणजे काय काय। एकंदरीत जवळपास चांदवड तालुक्यातील या टोल नाक्यावर 75 कर्मचाऱ्यांची जी आहे ही उपासमाराची वेळ येणार असून गेल्या 18 वर्षापासून हे कर्मचारी या ठिकाणी पेट्रोलिंगचं आणि अपघात काम करतात। मात्र काल जी यांना नोटीस काढण्यात आली की आपल्याला कमी करण्यात येते, त्यामुळे यांना या कर्मचाऱ्यांना उपासमाराची वेळ आली हे मात्र नक्कीच। आणि यांच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर रस्ता रोको आणि अनेक आंदोलन करण्यात येतील असं यावेळेस या कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। जय महाराजसाठी संतोष खताळ, चांदवड, नाशिक।